वारीच्या संदर्भाने आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो आहोत, वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो आहोत आणि नुकताच एक मुद्दा सध्या प्रचंड गाजतो आहे की पालखी मार्गावरती मद्य आणि मांस याच्या दुकाना ह्या बंद ठेवण्यात याव्यात किंवा त्या संदर्भाने सरकार दरबारी मोठमोठ्या हालचाली होतात। तर या ठिकाणी असे काही प्रसंग घडले आहेत का किंवा तुम्हाला एक वारकरी म्हणून या मांस आणि मद्य विक्रीच्या निमित्ताने काय सांगावं असं वाटेल? रामकृष्ण हरी, तुम्ही मुद्दा हा चांगला मांडला। पहिली गोष्ट की लोणंदसारख्या ठिकाणी मुस्लिम बहुजाई समाज भरपूर आहे आणि वारकरी समाजही भरपूर आहे। संपूर्ण समाजात गोवणी गोविंदांना राहणारं गाव ही लोणंद शहर आहे। एक असा मागचा प्रसंग आठवतो मला, एक 5-6 वर्षापूर्वीचा, की त्या दिवशी पालखीचा मुक्कामी लोणंदमध्ये होता आणि त्या दिवशीच बकरीदसुद्धा मुसलमानांचा सण होता। तर त्यावेळेस इथले जे ॲडव्होकेट, इथले जे लोणंद नगरीचे भाग्यविधाते ॲडव्होकेट बाळासाहेब बागवान, कैलासाची ॲडव्होकेट बाळासाहेब बागवान यांच्या नेतृत्वाखाली एक मिटिंग मुस्लिम समाजाने भरवली आणि आयोजित मिटिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी असा निर्णय घेतला की पालखी आपल्या इथे येते तर आपण बकरी ईद आत्ता साजरी करायची नाही, लोणंदची सगळी बैठक संपल्यानंतर बकरी ईद जी आहे ती आपण साजरी करू। आणि त्याला सर्वात जास्त प्रोत्साहन दिलं असेल तर आमचे एक मित्र तारिक बागवान म्हणून, ते स्वतः असे आहेत, लक्षात घ्या की लोणंदमध्ये पालखी आल्यानंतर नगरपंचायतपासून रथातून पालखी काढली जाते आणि खांदा द्यायला तो उमदा कार्यकर्ता तारिक बागवान असतो, तो ह्याच्यापर्यंत पालखी तळापर्यंत। तर त्याचाही सत्कार आळंदीचे जे विश्वस्त आहेत त्यांनी आवर्जून तारिक बागवानचं नाव केलं की असा एक कार्यकर्ता की त्यानं स्वतः निर्णय सांगितला की जोपर्यंत लोणंदमधून पालखी निघत नाही तोपर्यंत 2 दिवस आम्ही बकरीद लोणंदमध्ये साजरा करणार नाही। असं गोणे गोविंदांना नांदणारं गाव जे आहे हे लोणंद शहर आहे। आणि तळगावची जर भूमिका सांगितलं म्हणतात, तळगाव हे संपूर्ण जी वारकरी संप्रदाय गाव आहे, ह्या गावामध्ये, तळगाव गावामध्ये कधीही मटण कापलं जात नाही, म्हणजे बोकडं कापलं जात नाही। कुठलंही मद्य व्यवसायाचं दुकान ही लोणंदपासून निघाल्यानंतर तळगाव परिसरामध्ये त्यांनी तसा हा ठराव दिलेला आहे की तळगावचा जो परिसर, जिथून तळगाव सुरू होतं, लोणंदपासून 1 किलोमीटरमध्ये तळगाव हद्द सुरू होते, तर तळगाव हद्द परत तिथनं पुढं एक 6 किलोमीटर थांबते, त्या ठिकाणी कुठलाही मद्य व्यवसायाचं दुकानाला लायसन द्यायचं नाही किंवा मांसाहारही करायचा नाही, असा तिथं ठराव झाल्यामुळे आजपर्यंतची अशी परंपरा आहे की लोणंद शहर सोडल्यानंतर तुम्ही तळगाव शहर सोडस्तवर कुठेही मद्याचं तुम्हाला दुकान दिसत नाही। आणि त्याचं सगळं श्रेय हे कैलासवासी चापळकर साहेब यांना दिलेलं आहे। आणि आजची परिस्थिती असं आहे की कुठलीही गाडी तळगावमध्ये थांबल्याशिवाय पुढं ST महामंडळ तळगावमध्ये थांबल्याशिवाय कुठलीही गाडी पुढे जात नाही। भले एखाद्या वेळेस लोणंदमध्ये ST थांबत नाही, परंतु पंढरपूरला जाणारी गाडी ही तळगाव ST स्टँडवरती थांबते आणि तिथून पुढे जाते, किंवा पंढरपूरहून आळंदीला जाणारी ST तळगाव बस स्थानकावर थांबतेच आणि तिथून पुढे जाते। असं तळगाव गावचं मोठं महत्त्व आहे। म्हणजे आता ज्या पद्धतीनं प्रयत्न केले जातात की पालखी मार्गावरती मांस आणि मद्य यांची विक्री होऊ नये, त्यासाठी पुढाकार हा गेल्या काही वर्षांपूर्वीच तुमच्या गावातील मंडळींनी घेतलेला आहे आणि तसाच पुढाकार हा इतरही मंडळींनी घ्यावा, असं याबद्दल काय सांगाल? या गोष्टीची कशी एक रूपरेषा मांडाल समोर? आपणास सांगायचं म्हटलं तर आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जास्तवर ज्या ज्या गावामध्ये किंवा ज्या ज्या तालुक्यामध्ये पालखी असते त्या ठिकाणी मांस आणि मद्य त्या दिवसापर्यंत बंद असतं। म्हणजे पालखी जर लोणंदमध्ये येत असेल तर लोणंदला आदल्या दिवसापाशी व पालखी जास्तवर तळगाव परस्तवर मद्य व्यवसाय आणि मटण व्यवसाय हा बंद असतो। असे प्रत्येक ठिकाणी जसं शहराला तळगावनंतर फलटण शहरामध्ये गेली तर फलटणच्या शहरामध्ये सुद्धा मद्य व्यवसाय आणि मटणाची सर्व दुकाने बंद असतात। तिथून पुढे प्रतिसाद देतात काय? हो, 100% सगळे नागरिक प्रतिसाद त्याला देतात चांगल्या प्रकारे। यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की लोणंद या परिसरातल्या काही मुस्लिम बांधवांनी यामध्ये पुढाकार घेऊन यासाठी उपक्रम राबवले किंवा त्यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यांनीच या गोष्टींना प्रोत्साहन दिलं, तसंच या पालखी मार्गावरील गावांमधल्या मुस्लिम बांधवांची भूमिका आहे का? काय वाटतं तुम्हाला? नाही, मुस्लिम बांधवांची भूमिका तर फार महत्त्वाची। मी आता तुम्हाला सांगितलं की आमचे इक्बाल बागवान असू द्या, बबलू इनामदार असू द्या, लक्षात घ्या, किंवा ॲडव्होकेट बाळासाहेब बागवान आणि इतर समाजाचे गणिबाई कच्ची जे आता हे जे उपनगराध्यक्ष आहेत त्यांचा तर मी एक अनुभव सांगतो की पंढरपूरवरून कार्तिक एकादशीनंतर आळंदीला पंढरपूरची पालखी जाते परत, म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पादुका जातात। आणि माझंही जी घर आहे ती पोलीस स्टेशनसमोर मालोराजी विद्यालयासमोर माझं स्वतःचं घर आहे। एक माझ्या नशिबानं किंवा आईवडिलांच्या नशिबानं
ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस मी ग्राउंडवरती क्रिकेट खेळत होतो आणि पंढरपूरचे ते जी विश्वस्त मंडळ होती ती ग्राउंडवरती आली की बाबा आम्हाला अशी जागा पाहिजे की ती पालखीचा जो पालखी रथ आहे तो एका साईडला लावायचा आणि त्या ग्राउंडवरती संध्याकाळी त्यांचा मुक्काम असायचा आणि जी पादुका आहेत ते आम्हाला पाहिजे शेड राहण्यासाठी त्या पादुकांना पाहिजे तर रोडला कडेलाच माझं घर असल्यामुळं मी त्यांना म्हणलं की सर तुम्ही पादुका तुम्ही जी म्हणताय की ह्याच्यामध्ये शेडमध्ये ठेवण्यापेक्षा माझ्या घरामध्येच तुम्ही आणा रातभर घरामध्ये राहतील त्याची विविध पूजा होईल सकाळी तुम्ही येऊन जावा त्यासाठी त्यांनी मान्यता दिली. आजपर्यंत माझ्या घरी म्हणजे माझं एक नशीब महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस कार्तिकीवरून आळंदीला पालखी जाते तर तो जो मान आहे ती माझ्या स्वतःच्या घरी पालखीचा असतो आणि त्याच्यासाठी मी सहज त्यावेळेसचे जे नगरसेवक होते गणीबाई कच्ची ते होते गुजरातला असताना मी त्यांना फोन केला की गणीबाई असा प्रॉब्लेम झाला आणि संध्याकाळी पालखी येणार आहे एक 5,000 ते 10,000 जनसमुदाय आहे परंतु टँकरची पाण्याची सोय होईल का. तर गुजरातवरून त्यांना नगरपंचायतीमध्ये फोन केला आणि राजू शिंदेंचा तुम्हाला फोन येईल त्यांना सांगा की तुम्हाला 2 ते 3 टँकर त्यांनी पाठवून दिले. म्हणजे अशा पद्धतीनं मुस्लिम बांधव हे पालखीच्या निमित्ताने मदत करत असतात वारकऱ्यांच्या सेवेसाठी असतात. बरं चालेल धन्यवाद. या